नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत, तुम्हीही असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आता आपण दिवसाची सुरुवात करूया. सकाळची वेळ आहे, 6:30 ते पावणे 7 वाजले. आमच्याकडे ना शेतावर अजून पण थोडी थोडी सकाळी थंडी असते, म्हणून ना सकाळी मस्त असा गरमागरम चहा घेतलाय. चहामध्ये मात्र मिस्टरांना ना तूप लागते. थोडंसं तूप टाकून ते पितात, कारण त्यांना वाटतं की आपल्या ना आतड्यांना ग्रीस पाहिजे, तर थोडंसं ते घ्यावं. ओके, ठीक आहे, ते घेतात, मी नाही घेत. मी मग आपला आपला चहा घेतला आणि आता आम्ही थोडंसं वॉक करायला चाललेलो आहे. शेतावर आमचं घर आहे, साधंसुद्धा आहे, खूप काही जास्त नाही असं, म्हणजे काही स्विमिंग टँक वगैरे नाही, फार्म हाऊस आहे छोटंसं मस्त. सगळीकडे झाडं आहेत, फळांची लागवड पण केलेली आहे आणि मस्त असे छान आंबे आहेत, केळी आहेत. केळीला मस्त असे घड पण आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर असं वातावरण असतं ना सकाळचं, तर त्याच्यामुळे इथेच आमचं वॉक होऊन जातं आणि आपण लावलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्यांना बघून खूप आनंद होतो. चला तर मग आता अंघोळ वगैरे झाली, आता देवपूजा करून घेते. मस्त आपल्याच अंगणातली छान अशी फुलं आणली आणि देवपूजेला वापरली, तर असं मस्त छान वाटतं ना, आपण सगळं तयार केलेलं असलेलं विश्व आणि त्यात मस्त असं अगदी निसर्गाच्या सानिध्यात आम्ही राहतो. तर चला, देवपूजा झालेली आहे आणि आज ना मला केक करायचा होता गाजराचा, तर टीन तयार करून घेतला आणि त्याला तेल वगैरे लावून घेतला आणि मी ना पातेल्यातच केला. तर आता हे बॅटर तयार केलेलं आहे गाजराच्या केकचं. ही रेसिपी तुम्हाला तशी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, पण माझं हे डेली रुटीन पण आपल्याला शेअर करते की माझं डेली रुटीन काय असतं. तर बघा, मस्त असं केकचं बॅटर टाकून टॅप करून घेतलं. पातेल्यात छान हा केक केलेला आहे आणि छान मस्त बेक झालेला होता. इतका सुंदर झाला ना, अगदी साधासुद्धा, अगदी आपल्या घरातलं साहित्य वापरून केलेला हा केक एक नंबर झाला. बघू शकता, एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे आणि हेल्दी पण. आपण जे करतो ते घरी ते हेल्दीच असतं. तर बघा, एकदम मऊसूत झालेला आहे. भरपूर जाळीदार असलेला हा केक आणि टुटी फ्रुटी असल्यामुळे मुळे असे पटकन खायला मागतील, त्यांना द्या आणि सबस्क्राईब करा पटकन चॅनलला. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.